सामाजिक विकास संस्था कराड संस्थापक अध्यक्ष आमचे बंधू आनंदराव लादे साहेब यांनी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्यालयामध्ये मला बोलवलं आणि हा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या फोटोचं प्रतिमापूजन करण्याची मला संधी दिली, त्याबद्दल मी त्यांच्या संस्थेचा प्रथमतः खूप आभारी आहे. आज मी जे काही वर्दीमध्ये उभा आहे ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या राज्यघटनेच्या माध्यमातून इथं तुमच्या कराडकरांची सेवा करण्यासाठी त्या खुर्चीमध्ये बसलेलो आहे. आणि मला सांगायचंय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं संविधान लिहिलं. संविधानामध्ये सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना यांचं स्वातंत्र्य दिलं. आणि हे स्वातंत्र्य देताना सर्वांना समान संधी दिली, समानता दिली. त्याच्यामध्ये बंधुता दिली, एकात्मता दिली, राष्ट्राची एकात्मता दिली. हे संविधान सर्वांनी वाचणं आणि ते पाठ करून ठेवणं, आपल्या हृदयात असणं आज काळाची गरज आहे. जर तुम्ही संविधान वारंवार वाचलं तर तुम्हाला 100% सांगतो की तुम्हाला वाचनाची सवय लागली. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक सल्ला दिला, एक विचार मांडला की वाचाल तर वाचा. तर मी असं म्हणेल, सगळ्यांच्या परवानगीनं मी अगोदरच सांगितलंय की जर तुम्ही नाचून मोठे होणार असाल त्याच्यापेक्षा तुम्ही वाचून मोठे व्हा. हा माझा कराडकरांना खूप चांगला मेहनतीचा सल्ला असेल. आणि दुसरं एक गोष्ट सांगतो, प्रत्येक जण उघड्या डोळ्याने पाहतो, त्यावेळेस आपण क्षितिजापर्यंत पाहू शकतो, परंतु प्रत्येकाने डोळे बंद करून जर पाहिलं तर तुम्हाला पूर्ण जग पाहायला मिळेल. आणि जग ज्यावेळेस पाहायला मिळेल त्यावेळेस तुमची विचार करण्याची शक्ती ही 360 डिग्रीमध्ये जाईल. आणि तुमच्याकडून सुद्धा समाजामध्ये प्रत्येकाला सामाजिक न्याय, बंधुता हे देण्याचं सामर्थ्य मिळेल, हे मी तुम्हाला आवर्जून इथं सांगेन. धन्यवाद. प्रमुख आणि आमचे मित्र सन्माननीय आनंदराव लादे यांनी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं त्याच्या कार्यालयामध्ये जयंती साजरी केली. त्याचबरोबर ग्रंथपूजनाचा कार्यक्रम त्यांनी इथं घेतला. तर अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. आता दर्डे साहेब त्यांच्या भाषणामध्ये म्हणाले की नाचून मोठं होण्यापेक्षा वाचून मोठं व्हा. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा मुळात विषयच डोक्यावर घेऊन नाचण्याचा नसून तो डोक्यात घेण्याचा विषय आहे. आणि जर आज खऱ्या अर्थानं आनंदरावनी एक संदेश देण्याचा प्रयत्न केला की आपण जास्तीत जास्त वाचलं पाहिजे. जितके वाचाल तितकं आपण आयुष्यामध्ये प्रगती करू शकतो. आणि बाबासाहेबांनी जे आपल्याला संविधान दिलं त्या संविधानाला अनुसरून आपण पुढे वाटचाल करू शकतो. म्हणजे स्वातंत्र्यानंतर सुद्धा हा देश केवळ ह्या संविधानाच्या जोरावर आजपर्यंत यशस्वीपणे पुढे जात आहे. म्हणजे सगळ्यात ताकद ही या संविधानात आहे. तर जास्तीत जास्त आजच्या नव्या पिढीनं वाचनाकडे वळून जास्तीत जास्त वाचन करून आपली प्रगती साधली पाहिजे. त्याचबरोबर बाबासाहेबांनी लिहिलेले जे किंवा त्यांच्यावर लिहिलेले जे साहित्य त्याचा जास्तीत जास्त जर आपण अभ्यास केला तर खऱ्या अर्थानं आपल्याला हा देश समजायला मदत होईल. आणि तोच संदेश आज आनंदरावांनी इथं देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मी आनंदराव यांना पण शुभेच्छा देतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती. गेली 135 वर्ष आली ह्या महामानवाला जन्म घेऊन. पण त्या महामानवाने दिलेला जो समता, बंधुता आणि त्याचा जो संदेश आहे त्या संदेशावर संपूर्ण भारत नव्हे तर जग आज या संदेशाकडे आपुलकीने पाहत आहे. आज बघतो आपण जगामध्ये युद्धजन्य परिस्थिती आहे, परंतु भारतामध्ये हा जो संघ राज्य असणारा जो एवढा मोठा प्रदेश आहे तो एक संघ बांधला गेला तो फक्त संविधानामुळे. आणि हे जे संविधान दिले ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला दिलेलं आहे. आज स्त्री, पुरुष, गोर, गरीब, उच्च नीच असा कोणताही भेदभाव न राहता आपण सर्वजण भारतीय आहोत. हा मोठा संदेश जो मिळाला संविधानाने मिळालेला आहे. आज त्या संविधानाचं पूजन त्याचबरोबर वाचल्यामुळे जे आपल्याला सर्व समजणार की ग्रंथ यांचं जे पूजन आनंदराव लादे यांनी घेतलं ते खरोखर आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खरी श्रद्धांजली आणि आदरांजली ठरेल असं मला वाटतं. म्हणून मी आनंदराव लादे आणि आमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे साहेब या ठिकाणी वेळ काढून खूप चांगल्या उपक्रमाला भरपूर वेळ दिल्याबद्दल त्यांचेही मनापासून आभार मानतो. आंदोलनाला पुन्हा एकदा शुभेच्छा.